मी राहुल बोबडे शेतकरी असून माझी हे पराठी असून ह्या पराठीला आता रोग आला. मला काहीच कापूस झाला नसून माझं सोयाबीनही गेले, पण सरकार माझ्याकडे कोणतंच लक्ष देण्यासाठी तयार नाही. हे पराठी इतके आले का इथं मला जास्तीत जास्त 3 एकरात जास्तीत जास्त 4 क्विंटल कापूस झाला. ह्या सरकारचं बियाणे इतकं खराब राहते भाजप सरकारचं. दुसरीकडे माझा कापूस झाला नाही आणि दुसरीकडे पहिले माझं सोयाबीन होतं. मी मागे सोयाबीनच्या बाऱ्यात बोललो. सोयाबीनच्या बाऱ्यात बोललो तर मला जास्तीत जास्त 2-3 हजार रुपये 4-5 हजार टाकले. आणि इकडे दुसरीकडे भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, मोहन भागवत, अजून हे लोक कुंभमेळा महाराष्ट्रात देऊन राहिले. करोडो रुपये खर्च करून राहिले. रस्ते बनवणं, रस्ते फोडणं यांच्यासाठी सरकारपाशी पैसा आहे. दुसरा विरोधी पक्ष हा महाराष्ट्रात नसून ना शरद पवार आहे, ना अजित पवार आहे, ना आपलं एकनाथ शिंदे असून हे यांचे दबेला हे विरोधी पक्ष नसून हे सत्तेतच आहे. यांनीच कुंभमेळावा महाराष्ट्रात भरवला गेला. एक तर शेतकऱ्यासाठी पैसा नाही, दुसऱ्या वर्षी हा कास्तकार शेती करूच शकत नाही. आणि एक तर कर्जमाफीची अजूनहीपर्यंत यांची चर्चा नाही. भलतेच महिने सांगून दिले. मी आता पुढच्या वर्षी मी इतका कर्जबाजारी झाला असून मी शेती करण्यासाठी माझ्याकडे पुढे पैसा नाही. आणि यांनी कुंभमेळ्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. आमचा कुंभमेळा जर करायचाच असेल त्या लोकांनी आपल्या घरी आपल्या स्वतःच्या पैशाने करा. ह्या सरकारच्या पैशाने करायची काही गरज नाही. तर तुमचं श्रद्धा असेल तर स्वतःच्या घरी करा. आणि दुसरीकडे हा सरकारचा पैसा आमचा आहे. आम्ही मालक आहे. आम्ही ह्या महाराष्ट्राचे मालक असून आमचा पैसा आमच्या शेतकऱ्यांसाठी खर्च करा. मी SC ST OBC समाजाचा जिल्हा अध्यक्ष असून बरेचसे कास्तकार माझ्याकडे भेटायला आले. स्वतः म्हटल्या गेलं का राहुल बोबडे तुम्ही आंदोलन करा. ना काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे, ना कम्युनिस्ट पक्ष करत आहे, ना राष्ट्रवादी करत आहे. विरोधी पक्ष हे कोणतेच आंदोलन करत नाही. याच्यामुळे माझ्याकडे आता शेकडो शेतकऱ्याचे फोन होते, राहुल बोबडे तुम्ही करा. तर मी आज या व्हिडिओने मी तुम्हाला सांगून राहिलो का राहुल बोबडे शेतकऱ्याच्या OBC SC ST OBC समाज या शेतकऱ्याच्या पाठीशी राहू. आम्ही यांच्यापासून आम्ही जितके नुकसान झालं आम्ही भरपाई मागू. आम्हाला 2-3 हजार दिलेत, आम्ही आहे ना लाखोची भरपाई घेऊ. कारण का कर्मचारी लोकांनी एक दिवसाचा आमच्या महाराष्ट्रीय आपल्या शेतकऱ्याला पैसे दिले गेले याचा हिशोब नाही आहे. आणि आता बरेचसे कास्तकार मला मागे भेटायला आलं, तुम्ही माझ्या वावरात या. मी आता बरेचसे कास्तकाराचा माझा दौरा आहे. मी माझे जेवढे मागासवर्गीय या आमच्या वर्धा जिल्ह्यातले सोबत घेऊन आम्ही जेवढे मागासवर्गीयच्या शेत्या या कोणत्या समाजाच्या असो आम्ही त्यांच्या कास्तकारीत त्यांना सोबत घेऊन आम्ही पाहणी करणार आहे. आता मी पटवारीला मागं कागद दिले तर पटवारी म्हणते मला काहीच माहीत नाही. अरे पटवारी तू कर्मचारी, त्याच पटवाऱ्याला माहीत नाही. तू सरकारचा पटवारी त्याला माहीत नाही. मी आता फोन केला काय झालं का, मला माझे कागद नेले तर त्यालाच माहीत नाही. आता कर्मचारी असून सरकारचा असून त्याला माहीत नाही. मग ह्या सरकारनं पैसे कुठं टाकले? मला फक्त 2-3 हजार दिले सोयाबीनचे. याच्या पुढे मी सरकारला इशारा देतो, तुमचं एकाएक मी भाजपचा राव का काँग्रेसचा राष्ट्रवादीचा राव, मी एकाचाही कार्यक्रम होऊ देणार नाही. इथूनच मी बोलतो. जय जिजाऊ जय शिवराय. मी इथंच थांबतो.